अगदी बघायला गेलं तर सातत्यानं क्रिकेट खेळत आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडवले ते पार्थ आणि विनायकची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपण पार्थला पाहतोय तो गोलंदाज ट्रॅक वरती आपण गोलंदाज बघतोय विवेक. पहिला चेंडू या सामन्यातील उर्दू विकेटचा मारा. याच वेळी चेंडू मोठा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत फिल्डर खाली. पहिल्या चेंडूवर पहिला झटका. माघारी परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवर शून्याचा चष्मा घालून माघारी परतावं लागतंय. पार्थ याला पहिला धक्का बसलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. बघायला गेलं तर चेंडू अगदी शॉर्ट पिच करण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याच्यानंतर ही खासियत आहे. बघायला गेलं तर पार्थ कुठल्या चेंडूवरती फटका मारतोय हे देखील अगदी त्यानं ओळखले आणि त्याच्यानंतर पहिला चेंडू अगदी शॉर्ट पिच चेंडू होता जरूर, परंतु हुक करण्याचा प्रयत्न फसलाय. पहिली विकेटचं पतन झालंय. माघारी परतावं लागतंय पार्थ याला. पहिली विकेट 0 त्याच्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये किरण एंटर झालाय. कसं किरण करतोय हे देखील महत्वाचं ठरणार आहे, कारण सध्याच्या घडीला बघायला गेलं तर संघ थोडंसं अडचणीत आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर आता या सामन्यात मात्र दूर सांभाळावे लागणार आहे ती किरण याला. किरण देखील लेफ्ट आर्म फलंदाज आहे, परंतु इथं कौतुक करावं लागेल या विवेक याचा. दुसरा चेंडू थोडासा स्लोवर करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरच्या दिशेनं. पंच दोन्ही हात समांतर म्हणजेच वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. एक धाव मात्र धावफलकावर लागली गेली. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हो, ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू एक्स्ट्रेक्शनच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा देखील, कारण बघायला गेलं तर आता त्याला माहिती आहे पहिल्या चेंडूवरती आपल्याला विकेट मिळाली. त्याच्यानंतर त्याचा जो कॉन्फिडन्स आहे विवेक याचा त्याचा वाढला गेलाय आणि त्याच्यानंतर जर स्टाईल बघायला गेलं तर अशी युनिक स्टाईल आहे. रनअप जर बघितला तर अगदी छोट्या छोट्या पावलांचा छोटासा रनअप वेग नाही आहे. अगदी मंद शरीरानं गोलंदाजी करतोय जरूर आणि त्याच्यानंतर प्रत्येक चेंडू विचारपूर्वक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. एक धाव मात्र एक धाव फलकावरती आहे आणि आपण धावा बघायला गेलं तर एकच आहे आणि विकेट मात्र एक गेली जरूर. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. एक कारनामा दाखवतोय. पुढचा जो फलंदाज आहे त्याची खासियत ओळखून गोलंदाजी करतोय आणि हे गोलंदाजाचं एक अस्त्र असतं. हेच अस्त्र वापरताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू होता जरूर. यावेळी देखील चेंडू काही वेळासाठी हवे जरूर, परंतु याच्यावरती एकच धाव मिळेल. गोलंदाजा विचारपूर्वक गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. आतापर्यंत हेवी ठरलाय विवेक आणि दोन्ही फलंदाजांना बघायला गेलं तर खामोश ठेवलंय विनायकला. आता मात्र स्ट्राईक मिळालाय आणि स्ट्राईकचा फायदा कसा घेतो हे देखील महत्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघ एकमेकाच्या कच्चे दुवे त्यांना माहिती आहेत. समोरच्या दिशेनं फिल्डिंगमध्ये काहीसा बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना आणि त्याच्यानंतर वरती आता थोडंसं सूर्याने देखील आपली झालर सोडली गेली. उन्हाचा तडाखा पडतोय, परंतु यावेळी ओपी चेंडूवर मोठा हल्ला. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पार. षटकार. काय फटका केलाय बघायला गेलं तर अगदी त्याच्या रडार मध्ये आलेला चेंडू. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. फटका लाजवाब आहे. ताकद होती आणि त्याच्या जोरावरती आपण 6 धावा देखील मिळाल्यात. ही खासियत आहे. याच्यासाठी ओळखलं जातो या फलंदाजाला आणि तोच कारण आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. लईत आलाय आणि त्याच्यानंतर विनायक. हो, इथं मात्र गोलंदाजाकडून चुकी झाली आणि इथं सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्जन करण्याचा प्रयत्न झालाय जरूर. सिंगल मधून डबल धावा मिळाल्यात, परंतु पंच काय घोषित करतात हे देखील महत्वाचं ठरणार आहे. दोन धावा तरी आल्यात. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
चांगली बघायला गेलं तर षटकार आणि त्याच्यानंतरच्या या 2 धावा आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक कांचा खेळ संपुष्टात आलाय. दोन्ही पंच देखील या ठिकाणी एकत्र आले तर ते ठरवतील. तोपर्यंत 10 धावा धावफलकावरती आहेत आणि त्याच्यावरती एक विकेट देखील महत्वाची गेली. पहिल्या षटकांच्या खेळ समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 10 धावा. मगाशी बघायला गेलं तर पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला अश्वमेध आणि हिंदवी डिग्रज या दोन संघांच्या दरम्यान. प्रथमतः बघायला गेलं तर शतरक्षण अश्वमेध संघाने केलं होतं आणि 45 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. अश्वमेध संघानं ते लिलया पार देखील केलं. पहिल्या सामन्यामध्ये अश्वमेध संघाने विजयाचा शिक्कामोर्तब केलं. त्याच्यानंतर आजच्या दिवसाचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश तासगाव आणि क्रिकेट लवर पारगाव या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंचांचा निर्णय हा अंतिम असणार. आपल्याला विनंती असणार लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक दुसराची जबाबदारी दिली गेली. अर्थातच आपण बघतोय स्वयं तोडकर याच्याकडं. स्वयं तोडकर एक वेगवान गोलंदाज. ज्या क्रिकेटरनं बघायला गेलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी या बऱ्याच टुर्नामेंटमध्ये केली. चेंडू हवेत होता, संधी होती परंतु ही तर संधी दवडली. 2 धावा तोपर्यंत घेण्यात यशस्वी झालाय. 2 धावे संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती जाऊन पोचली गेली. मोठे फटके खेळले जातात परंतु काही वेळा चान्स देखील बनले गेलेत. टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंना नावाची दबदबा नावाची चर्चा सातत्याने ठेवले. तो स्वयं तोडकर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढे डावखुरा किरण. ओहो फटकाला जवाब आहे. हवे चेंडू आहे. जरूर प्रयत्न क्षेत्ररक्षक केला जातोय परंतु हिथं 2 धावा देखील घेतल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1 बाद 14 धावा. बघायला गेलं तर या स्पर्धेचा आनंद अगदी बघायला गेलं तर ज्या वयात तारुण्याला देखील लाजवेल अशी व्यक्तिमत्व आपल्या कॉम्बो बॉक्स मध्ये देखील पाहायला मिळत आहेत. आणि अगदी बघायला गेलं तर प्रत्येक चेंडू अगदी निरखून पाहतायत. कुठला गोलंदाज फलंदाजी करतो हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. स्वयंमयाच्या चेंडूवर केला कडा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. काय फटका खेळलाय. ही गरज जी होती तीच गरज याने किरण ओळखली. कारण किरण आता हेवी ठरतोय सध्या. 6 मध्ये 11 धावांची खेळी केली. 20 धावा धावफलकावरती संघाच्या धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. स्वयं एक वेगवान गोलंदाज आहे परंतु त्याच्यानंतर त्याच्याकडून थोडीशी चूक इथं या चेंडूवरती झाली. थोडासा हाफ ट्रॅक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर कडा प्रहार. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 1 बाद 20. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. त्याच्या अगोदर बघायला गेलं तर कान मंत्र आपल्या संघ सहकार्याकडून देताना संघ सहकारी पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात तर चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट जरूर गेली होती 0 वरती आणि त्याच्यानंतर पार्थ गेल्यानंतर विनायक आणि किरण ही जोडी जर बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ मजबूत करताना आपली संघाला एक मजबूत स्थितीमध्ये आणताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं स्पीडअप करूया आपण, विनंती असणार आहे. चांगली सुरुवात झाली. चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू बघायला गेलं तर 2 धावा, त्याच्यानंतर 2 धावा, नंतर षटकार. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. शॉर्ट पिच चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पंचांकडून वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. थोडंसं महागडं षटक ठरताना
स्वयं तोडकर याचं पाहायला मिळते, कारण आतापर्यंत चेंडू फक्त 3 टाकले, त्याच्यामध्ये 11 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय तर पहिल्या षटकानंतर आता या षटकामध्ये थोड्याशा धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. बघायला गेलं तर वेगामध्ये फसवलं गेलं आणि त्याच्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अलगद स्थिरावला गेलाय आणि त्याच्यानंतर म्हणजेच डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडू गणित आता मात्र समीकरण बदललं, कारण प्रथम बॅटिंग करतायत. ओहो, मोठा फटका त्याच्यावर पाठवलं, मिड विकेटला चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार, षटकार. क्या बात आहे. बघायला गेलं तर अगदी ताकदीचा जबरदस्त वापर आणि त्याच्याबरोबर जो फटका आहे किरण याचा अतिशय लाजवाब. रडार मध्ये आलेला चेंडू हा सोडणं नाव मुश्किल आहे. किरण एक चांगली फटकेबाजी स्वतःच्या संघाला आता मात्र थोडा मजबूत स्थितीमध्ये. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू 27 धावा धावफलकावरती. ओहो, पुन्हा एकदा 30 दिशा, परंतु यावेळी मात्र फिल्डर आहे त्याच्याकडून पंबल क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल धाव घेतली, जरूर दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु सिंगल वर इथं मात्र समाधान मानावं लागतंय. या सिंगलनं षटक संपुष्टात येत आहे. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 धावा, 28 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजेच काय तर आता जर विचार केला 14 प्रति ओव्हर धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर 2 गोलंदाज अजूनही गोलंदाजी करणं बाकी आहे. आता भार मात्र एका साईडला जर विचार केला तर किरण आणि विनायक याची जोडी मात्र इथं मजबूत बनली गेली, कारण आतापर्यंत किरणनं जर विचार केला तर 9 मध्ये 18 धावा केल्या, तर दुसऱ्या साईडला 2 चेंडूमध्ये 8 धावा विनायक याने केल्यात. म्हणजे या जोडीनं आता हळूहळू धावांचा वेग वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. या इनिंगमध्ये किती धावा होत आहेत हे देखील महत्त्वाचं ठरणार. किती धावांचं टार्गेट ठेवलं जात आहे हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे, कारण टॉस आल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला आणि तो बॅटिंगचा निर्णय घेतलाय तो कितपत योग्य आहे हे ठरवणारं हीच ती वेळ आहे. कारण त्यांना माहिती होतं की एक चांगलं टार्गेट सेट करून आपण जर चांगली गोलंदाजी केली तर आपण नक्कीच करू शकतोय, परंतु दुसऱ्या साईडला क्रिकेट लवर पारगाव संघ तिथून मारा करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. गोलंदाजीची चांगली धार आहे, परंतु दुसऱ्या साईडला फलंदाज देखील तेवढ्या ताकदीनं चांगल्या पद्धतीने खेळताना दिसत आहेत. किरण पुन्हा एकदा सज्ज झालाय, परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती विकास याच्यावर जबाबदारी दिली गेली. षटक क्रमांक 3 त्याच्याकडे दिला गेलाय. आतापर्यंत हेवी ठरलाय. किरणनं चांगली फलंदाजी केली, प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज आहे. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वेगानं फसवलाय. स्वतः देखील नाराज झालाय, त्याला कळलंय, कारण चेंडू होता रडार मध्ये आलेला. ओरपी चेंडू जरूर टाकण्याचा प्रयत्न झालाय, परंतु यात वेगानं फसवलं गेलंय. पहिला चेंडू डॉट आलाय. आता मात्र स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यात यशस्वी झाला हा गोलंदाज. दोघांच्या मध्ये किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय. विकास याचा मारा, ओहो, ऑन साइडला केलाय टर्न, वेग आणि त्याच्या बरोबर चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. मनगटाचा वापर, प्रॉपर चौकार. काय फटका खेळलाय. अगदी बघायला गेलं तर ताकद आणि त्याच्या बरोबर इंटरनॅशनल क्रिकेटला लाजवेल असा हा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू गेलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर टप्पा. जेवढ्या ताकदीनं मारला होता तेवढाच वेगानं गेलाय. फिल्डरला देखील बीट काय म्हणजे गॅप भेदला गेलाय आणि हीच आहे खासियत विनायक याची, सॉरी किरण याची. 22 धावा, वेग वाढवला गेलाय किरण यानं. जसं सूर्याची किरण या मैदानावरती पडल्यात, परंतु
किरणनं आपला कारनामा दाखवायला चालू केलाय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका केलाय आणि फिल्डरनं चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी हात वरती केलाय आणि त्याच्यावरती धावा वाचवल्यात त्याने आतापर्यंत. एकच धाव घेतली आणि तब्बल वाचवल्या गेल्या धावा 5. या 5 धावा नक्कीच संघाला एका चांगल्या आशेच्या किरणामध्ये ठेवतील. परंतु यावेळी कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचा देखील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या क्रिकेट लवर पारगाव संघाच्या या क्षेत्ररक्षकाचा. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय विकास. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे विनायक सर, त्यांचा सामना करतील. ओहो, बघायला गेलं तर आजच्या दिशेनं आलाय चेंडू. अगदी बघायला गेलं तर थाईजवर लेग बाईटचा इशारा पंचांकडून आला. एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं कारण दुसऱ्या साईडला आपण बघायला गेलं तर किरण ऑन फायर झालाय. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जातोय. किरण एक चांगली फटकेबाजी केली आतापर्यंत. 12 चेंडूमध्ये 23 धावांची तुफानी पारी त्याच्या बॅटमधून आली. अजूनही या ओव्हरमधले बघायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकास पुन्हा एकदा सज्ज होत आहे. समोर असेल किरण. ओरबी चेंडू होता, त्याला देखील ती दिली दिशा आणि ही तर झाली गोलंदाजाची दशा. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. काय फटकेबाजी केली किरण यांना. मी मगाशीच बोललो होतो की मैदानाच्या आतमध्ये जसं सूर्यानं किरण सोडलेत तसं मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी या किरणनं देखील केले. मनगटाचा जबरदस्त वापर करतोय, ताकदीचा वापर, आणि त्याचबरोबर आपली बॅट जी आहे ती वेगाने फिरवतोय. विकास मात्र थोडासा बॅकफुटवर. 40 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू. ओहो, मोठा फटका फसला गेलाय. चेंडू हवेत आणि ही तर गेलाय यष्टीरक्षकाच्या कवेत. माघारी परतावं लागतंय किरण याला. परंतु एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्यात किरणसाठी. जबरदस्त बॅटिंगचा कारनामा केलाय कारण 13 चेंडू मध्ये तब्बल धावा लुटल्यात 29 आणि 29 धावांची खेळी मात्र इथं संपुष्टात आली. शेवटच्या षटक अद्याप बाकी आहे. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. 2 बाद 40 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतरचा सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला विलेज 11 कोल्हापूर या 2 संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आपल्याला विनंती असणार आहे. ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर आणि विलेज 11 दोन्ही संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी कृपया मुख्य व्यासपीठाच्या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण टॉस साठी यायचं आहे. परंतु हा सामना जर बघायला गेला शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोन्या आलाय जरूर, परंतु विनायक सर अजूनही सलामीचं बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आतापर्यंत बघायला गेलं तर विनायक सरांनी आत्ता कामगिरी चांगली केली कारण जरी धावा कमी बनवले असतील 3 चेंडूमध्ये 8 धावा जरूर बनवल्यात, परंतु कौतुक करावं लागेल एका साईड त्याने खिंड लढवत राहिलेत, स्ट्राईक रोटेट करत राहिलेत आणि ही एका फलंदाजाची चांगली बाजू आहे. कारण तुम्ही फक्त षटकार आणि चौकार मारण्यात माहीर असाल यात मात्र शंका नसते, परंतु दुसऱ्या साईडला तुम्ही स्ट्राईक रोटेट करणं देखील गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय प्रवीण लोंढे. राऊंड विकेटचा मारा, पहिला चेंडू फुल टॉस, चेंडूवर मोठा प्रहार आहे, चेंडू हवेत आणि हिथं कवेत घेण्याचा प्रयत्न फसलाय. संधी होती हिथं फिल्डरला, क्षेत्ररक्षकांची चांगली गरज होती, परंतु गोलंदाजी जरी चांगली केली परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. परंतु क्षेत्ररक्षकाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. ईश्वरपूर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आपण कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढील समोरचा जो संघ आहे विलेज 11 त्या संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असणार आहे. चेंडू चांगला टाकण्यास सज्ज झाला होता
प्रवीण लोंढे चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू यावेळी देखील ऑफिस चेंडू, चेंडूला पाठवलं हवाई सफर, षटकार. क्या बात आहे. आता मात्र वेग वाढवला गेलाय. ऑन फायर विनायक सर, 6 मध्ये 16. आतापर्यंत खामोश का होतं, दुसऱ्या नॉन स्ट्राईक एंडला का होते, याचं कारण त्यांनी उत्तर दिलंय. आणि उत्तर कसं दिलंय तर षटकाराने दिलंय. पुन्हा एकदा ऑफिस, पुन्हा एकदा तीच दिशा, परंतु यावेळी फिल्डरच्या मस्तकावर दिलाय दस्तक. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या अगदी पार. लाजवाब षटकार. काय फलंदाजी चालली. माहिती आहे की हे षटक आहे ते निर्णायक आहे. हे षटक महत्वाचं आहे, हाणामारीचं आहे आणि ते ओळखलंय विनायक सर याने. नावाप्रमाणे प्रमाणे इथं सर करतायत कामगिरी. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉफचा. इथं मात्र लांबलचक. अगदी बघायला गेला तर केडीसी लाईव्हच्या कॅमेऱ्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बॅक टू बॅक बघायला गेलं तर 3 षटकार. हॅट्रिक केली षटकारांची. विनायक सर ऑन फायर. आता मात्र इथं कमजोरी कोणाची आहे, गोलंदाज थोडासा बॅकफुटवर आलाय, त्याच्यावर दडपण आहे. एबीएस बॉयज चषकामधली पहिली हॅट्रिक केली ती कशाची, ती षटकारांची हॅट्रिक आहे. विनायक सर प्रत्येक चेंडूवर दहाडतायत, प्रत्येक चेंडूवर वार करतायत आणि वार केल्यानंतर संघाच्या धावांची वाढ देखील झाली. म्हणजेच काय तर 60 धावा धावपलकावरती आहेत. 60 धावा. आता अखेरचे 2 चेंडू बाकी आहेत. विनायक सर शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, याच्यावर मोठा कडा प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय जरूर. वाईट इशारा पंचांकडून, म्हणजेच का हा चेंडू परत टाकावा लागेल. 1 धाव पुन्हा एकदा वाढली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या 61 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी चाले, चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केला 3 षटकारानंतर. बॅक टू बॅक केल्यानंतर वाईट टाकला आणि त्याच्यानंतर हा डॉट चेंडू येतोय. शेवटचा अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ईश्वरपूर स्पोर्ट्स संघ आपल्याला विनंती असणार, शेवटचा आणि अंतिमचा पुकार आपल्यासाठी. आपण नाणेबाकीसाठी यायचं आहे, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. यावेळी शेवटच्या चेंडूवरती पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्रेल झोनच्या दिशेनं. चेंडूवर मिळतील ते धावा 1 आणि या एका धावेनं याच दरम्यान इनिंगला लागतो ब्रेक. धावा धावपलकावरती आहेत 2 बाद 62 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवलं गेलंय श्री गणेश तासगाव संघानं क्रिकेट लवर पारगाव संघासमोर. म्हणजेच विजयासाठी 63 धावा कराव्या लागतील. ईश्वरपूर स्पोर्ट्स कर्णधार शेवटचा आणि अंतिमचा पुकार आपल्यासाठी असणार आहे, अन्यथा आपल्याला एक पेनलाइज केलं जाईल, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एबीएस बॉय चषक 2026 लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन दिवसाची ही स्पर्धा टुर्नामेंट ऑल इंडिया आपल्याला ओपन टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर फर्स्ट प्राइज आहे ते 21,000 रुपये. आदरणीय सन्माननीय रवी भोरे एपीआय साहेब यांच्या शुभ हस्ते दिलं गेलं आहे. त्याचबरोबर ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. मिलिंदजी $21,000चा प्राइज आणि त्याचबरोबर चमचमती ट्रॉफी. सेकंड प्राइज जे आपल्याला पाहायला मिळते 11,000 रुपयाचं पारितोषिक भरतजीत चव्हाण आणि त्याचबरोबर लखनजी सावंत हे दोन्ही पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. ट्रॉफी देखील मिलिंदजी दबडे यांच्या शुभ हस्ते दिलं गेलंय. त्याचबरोबर थर्ड प्राइज आणि फोर्थ प्राइजला देखील सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ती मिलिंदजी दबडे यांच्या शुभ हस्ते दिली गेली. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आहे अमोलजी
लाटे सर यांचे शुभ हस्ते लट्टे सर यांचे शुभ हस्ते दिले गेले. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच चा जो किताब आहे त्याच्याबरोबर वॉच असणार आहे हे दिलं गेलंय स्वप्नीलजी क्षीरसागर, अमोलजी लट्टे सर. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन साठी गोरख शिंदे यांच्याकडून बॅट आणि ट्रॉफी देखील अमोलजी लट्टे सर यांच्या शुभ हस्ते दिली गेली. त्याचबरोबर बेस्ट बॉलर विनायकजी शेटे काय घेतलं तिने मॅन ऑफ द सिरीजचं किताब देखील महेशजी जगताप यांचे शुभ हस्ते ट्रॉफी असणार आहे अर्थातच अमोलजी लट्टे सर यांच्या शुभ हस्ते. म्हणजेच काय तर या स्पर्धेला भव्य दिव्य बनवण्यासाठी ज्या मान्यवरांनी अगदी बघायला गेलं तर विशेष सहकार्य दिलंय त्या सर्व विशेष सहकार्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आपल्यामुळे हा सुंदर असा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघताय ही स्पर्धा KDC लाईव्हच्या माध्यमातून घर बसला यूट्यूब लाईव्ह देखील पाहायला मिळते. माझ्यासोबत बघायला गेलं तर KDC लाईव्हचे सर्व ओंकारजी पाटील असणार आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला इथून सर्व जे काही आपल्याला स्कोरिंग असेल प्रत्येक फटक्याला जे प्रत्येक चेंडू गणितचं जे आपल्याला कॅल्क्युलेशन देखील पाहायला मिळतंय ते ओम बेडे अर्थातच दुर्वांकुन बेडे आपल्या सोबत आहेत आणि या स्पर्धेचं धावतं लाईव्ह प्रेक्षेपण देखील आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 63 धावांचा पाठलाग कसा पूर्ण होतो हे देखील महत्त्वाचं आहे. थोडंसं कठीण आहे जरूर कारण वरती बघायला गेलं तर सूर्यानं एका आपली जहर अतिशय कडक सोडली गेली आणि 63 धावा कशा पार होत आहेत हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू जो आहे कृपया आपल्याला विनंती असते की इथं पाठवून द्यायचं आहे. सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आहे दादा गोलंदाज सोन्या गोलंदाजी ट्रॅकवरती. ओहो पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मधून प्रोटेक्शन देतोय. बघायला गेलं तर चांगली फिल्डिंग सजवली गेली. लॉंग ऑफ लॉंग ऑन थोडासा डीप मध्ये जरूर घेतलाय. त्याच्यानंतर काऊ करण्याला एक फिल्डर बाहेर काढलाय. त्याचबरोबर आपण बघितलं तर मिड विकेटचा फिल्डर देखील डीप मध्ये प्रोटेक्शन देतोय. दुसऱ्या साईडला कव्हर ड्राईव्ह देखील एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर डीप मध्ये ठेवला गेलाय आणि त्या नियोजित पद्धतीनं इथं गोलंदाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर जरूर होता. चेंडू काहीसा हवेत आहे जरूर परंतु इथं डीप मध्ये फिल्डर असल्यामुळे थोडसा आतमध्ये येऊन पकडेपर्यंत एक धाव घेतली जाते. एका धावेनं संघाची धावसंख्या दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ 12वा खेळाडू जो आहे कृपया आपण इथं कृपया पाठवून द्यायचं आपल्याला विनंती असणार आहे. पुढचा चेंडू सोन्या याचा चांगला चेंडू पाहायला मिळाला तर अगदी वेगानं फसवलं गेलंय. प्रवीण लोंढे स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक वरती फलंदाजाचं नाव सांगायचं 12वा खेळाडू कृपया आपण पाठवून द्यायचं आपल्याला विनंती देखील असणार आहे. प्रदीप नॉन स्ट्राईक एंड वरती. हो दांडी गोल जबरदस्त यॉर्कर वर केलाय. एकला जवाब चेंडू वरती माघारी परत जावं लागतंय. बॅक टू पॅव्हिलियन. पहिला झटका 2 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 1-2. बघायला गेलं तर पहिला सलामीची जोडी जी आहे ती चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर आणि त्याच्यानंतर माघारी परतलाय प्रवीण लोंढे आणि त्याच्यानंतर आता गोलंदाजी ट्रॅकवरती या सोन्या नावाचा जो गोलंदाज आहे तो अतिशय छान पद्धतीने गोलंदाजी करतोय कारण त्याच्या 4थ्या चेंडूवर माघारी धाडलं होतंय. आता
बॅटर स्वयं आलाय, स्वयं तोडकर. ओहो, चांगला चेंडू. याच्यावर बघायला गेला तर चेंडू अगदी स्लोअर पद्धतीचा आणि त्याच्यावर एसटी रक्षकांना अगदी कमाल दाखवली. चांगला चेंडू त्यानं देखील पकडला गेलाय. डॉट चेंडू येतोय. प्रत्येक डॉट चेंडू गणित समीकरण बदलणार आहे, कारण 63 धावा करायचे. 2 धावा धावफलकावरती. एक महत्वाची विकेट गेली. पुढचा चेंडू, ओहो का बात आहे, वेगानं पसवला गेलाय. अगदी वेगवान चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बाद 2 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 61 धावांची गरज आहे. फटकेबाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूला माघारी, अर्थातच बाउंड्री लाईनच्या बाहेर माघारी परतावं लागेल, कारण धावा तेवढ्या 61 धावा अजूनही करायचे आहेत 18 चेंडूंमध्ये. म्हणजे थोडंसं दडपण, प्रेशर नक्कीच क्रिकेट लवर पारगाव या संघासमोर असणार आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सोने याचा पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावात गेले किती खर्च, तर 2 धावा खर्च केल्यात आणि त्याच्यात काय तर महत्वाची एक विकेट त्याने घेतली. म्हणजेच 18 चेंडूमध्ये 61 धावा अजूनही बनवायचे आहेत. मोठं टार्गेट आहे ते. लीलाया पार करायचं असेल तर गोलंदाजावर कडा प्रहार करावा लागेल आणि प्रत्येक चेंडूवरती धाव घ्यावी लागेल. दादा बॉलरचं नाव सांगा. ओंकार गोलंदाजी ट्रॅकवरती. राऊंड द विकेटचा मारा, ओव्हर द विकेटचा मारा करतोय. यावेळी चेंडू बघायला गेला तर चांगला टोलवला गेला. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टोलवला गेला. पंबल क्षेत्ररक्षण झालंय त्याच्याकडून आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय. सिंगल मधलं डबल आणि डबल मध्ये आता ओव्हर थ्रो देखील पाहायला मिळाला आणि 3 धावा तब्बल लुटल्या गेल्यात. म्हणजेच काय तर या 3 धावेने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दुसरं षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे आणि स्वयं त्याच्यासाठीच ओळखला जातोय. स्वयं तोडकर काय करतोय हे देखील त्याची धुरा आता त्याच्या पाठीवरती, त्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे. 17 मध्ये 58 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाजी चांगली, विचारपूर्वक गोलंदाज. अगदी बघायला गेलं तर रोखून ठेवलाय स्वयं याला. फटका जरूर प्रयत्न केला होता मोठा, परंतु त्याच्यानंतर बॉल बघितल्यानंतर अगदी अलगद हाताने खेळून काढलाय. त्याच्यानंतर एक धाव घेतली गेली. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं आणि 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही धावा भरपूर बनवायच्या आहेत. 57 धावांची गरज आहे. प्रदीप सज्ज झालाय. ओहो, मोठा फटका फसला गेलाय. फिल्डर आहे खाली. ओहो, कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल. एक लांबचा पल्ला आणि त्याच्यानंतर अगदी हात समोर केला आणि हाताला चिकटवा असा चेंडू देखील त्याच्या एफर्ट्सवर, त्याच्या जबाबदारीवर चेंडू हातामध्ये अलगद राहिलाय. झटका क्रमांक दुसरा. माघारी परतावं लागतंय प्रदीप याला. आता मात्र थोडासा संघ अडचणीत आहे. संकटाचा अजून हे एक संकट त्यांच्या समोर टाकलं गेलंय. परंतु मित्रांनो, म्हटलं जातं ना की संकट कोणाच्या वाट्याला नाही आहे. ज्यात या जगामध्ये जो जन्माला आलाय त्याच्या प्रत्येकाच्या वाट्याला संकट आहे, परंतु इथं संकटातून मार्ग काढावा लागेल. इथं जर विजयाच्या आशा अजून पल्लवित करायचे असतील तर मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि ती जबाबदारी स्वयं तोडकर आणि त्याचबरोबर आणि ती जबाबदारी घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. न्यू बॅटर नेम प्लीज कृपया सांगायचंय. दीपक आलाय. दीपक याला दिवा पेटवावा लागेल. विजयाचा मोठा फटका खेळावा लागेल आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. ऑन साईडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डिक्रेल झोन मध्ये धावा मिळतील ती फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने इथं काही काम चालणार नाही आहे, कारण तो प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलणार आहे. आता धावफलकावरती फक्त 7 धावा आहेत. ही एक धाव नक्कीच या तासगाव संघाला अगदी विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. गोलंदाजी अगदी ठिचून करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.4 एक षटक आणि 4 चेंडू आणि त्याच्यानंतर मोठा वार करण्याचा प्रयत्न. मिळतील ती धाव फक्त आणि फक्त एक. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण या ग्राउंडवरती अगदी बघायला गेलं तर वेगवान गोलंदाजी
भरपूर चालते आणि ते देखील दिसले, परंतु या गोलंदाजानं अचूकतेवर अगदी भर ठेवलाय आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी केली होती, समोरच्या दिशेने येऊन थोडंसं फुटवर्कचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु शेवटचा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळालाय. म्हणजेच काय, षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलाय. संघाची धावसंख्या धावपलकावर लागली गेली. 2 बाद 8 धावा. त्याचबरोबर सामन्याला पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने सुरुवात होते, परंतु याच दरम्यान आदरणीय प्रदीपजी यांनी डॉन यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष असं स्वागत आहे. आणि आता मात्र सामन्याच्या दिशेने जर आपण गेलो तर थोडंसं इथं क्रिकेट लवर संघ जर बघायला गेला तर थोडंसं अडचणीत सापडला. 11 चेंडूमध्ये अजूनही 54 धावांची गरज आहे आणि 54 धावा या मैदानावरती बनवणं म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार आणि म्हणजे जवळजवळ षटकाराचीच गरज आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पूल करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. नो लँड मध्ये पडलाय चेंडू, परंतु इथं 2 धावा घेण्यात यशस्वी झाला. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावपलकावरती 11 या धावपलकावरती जाऊन पोहोचली गेली. आता 10 चेंडूमध्ये 52 धावा बनवायच्या आहेत. आता कठीण होत चालताना हा मार्ग पाहायला मिळतोय. फटका चांगला खेळलाय. डी मधून प्रोटेक्शन आहे जरूर. धाव मिळेल. सिंगल से काम नहीं चलेगा. प्रत्येक चेंडूवर प्रहार महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे, कारण 12 धावा फक्त धावपलकावरती आहेत. अजूनही 9 चेंडूमध्ये 51 धावा. सोयम तोडकर पुन्हा एकदा ग्राउंडर शॉट आहे, परंतु हा शॉट थोडासा संघाला अडचणीत टाकणारा, कारण ओहो इथं चूक झाली कारण बाईच्या स्वरूपातली एक धाव म्हणजे टोटल धावा या चेंडूवरती 3 मिळत आहेत. या 3 धाब्याने संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चेंडू शिल्लक 8. धावा बनवायच्या आहेत 48. 8 बॉल 8 षटकार, परंतु यावेळी स्वयं याच्याकडून झाली चूक. चेंडू हवेत आणि फिल्डरच्या हवेत. झटका क्रमांक 3 माघारी परतावं लागतंय. स्वयं तोडकर याचा दबावाचा विकेट आणि झटका क्रमांक बसतोय 3. 15 वर 3ऱ्या विकेटचं बदल. चेंडू शिल्लक 7. धाबा बनवायचे आहेत 48. आता बघायला गेलं तर प्रत्येक चेंडूवर षटकार, परंतु एखादा नो बॉल त्याच्यामध्ये पडणं गरजेचं आहे. देवाकडे धावा या संघाचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट लवर थोडंसं बॅकफुटवर गेलाय. पारगावचा संघ अतिशय अडचणीत आहे. या अडचणीतून मार्ग काढताना कोण पाहता मिळतो? न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. आल्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार जरूर केलाय. फिल्डर आहे खाली आणि त्याच्याकडून देखील कॅच सुटला गेलाय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. क्षेत्ररक्षकाकडून वारंवार चुका होत आहेत, कारण बघायला गेलं तर शेवटच्या क्षणी बॉलवरची नजर हटते आणि त्याच वेळी हात अगोदर झाकला जातोय आणि त्याच्यानंतर आपण बघतोय ती विकेट कॅच सुटला जातोय. आणि हेच दादा बॉलरचं नाव सांगायचं विकी, आणि बॅटर नेम प्लीज सांगा. कोण बॅटर? शेवटच्या षटकाची जबाबदारी आहे विकी. शेवटच्या षटकामध्ये 46 धावा. औपचारिकता बाकी आहे का विचारले जाते. वेगवान गोलंदाज अगदी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली, परंतु या भर आता थोडा वेळ आहे विकीकडे याच्याकडे स्वतःला सावरण्यासाठी, कारण जरी वाईट चेंडू गेला तर काही फरक पडणार नाही आहे, कारण
त्याचा वेग आहे, अतिरिक्त धावसंख्या जरी गेली असली तर त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमतेचा वापर करताना दिसतोय. यावेळी पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू हवाय ते यष्टीरक्षक पुन्हा एकदा ती चुकी करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहण्यास असमर्थता दाखवली जाते आणि बॉल हातात ज्यावेळी घेतोय त्यावेळी बॉल ज्यावेळी हातात येणार आहे त्याच वेळी त्याच्या अगोदरच हात झाकले जातात आणि परिणामतः आपल्याला चेंडू बाहेर जमिनीला जीवनदान करताना पाहायला मिळतोय. 44 धावांची गरज 5 चेंडू मध्ये आहे. 19 धावा धावफलकावरती 3 विकेट मात्र गेला. विकी याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी न्यू बॅटर तयार आहे आणि त्यानं देखील हवे चेंडू पटकावलाय. चेंडू खाली आहे फिल्डर आणि त्यानं जे खेळलाय जबरदस्त कॅच. झटका क्रमांक 4 माघारी परतावं लागतंय. 19 या आकड्यावरती बॅटर आलाय तसाच माघारी. 4 चेंडू मध्ये 44 धावांची गरज. वेळ झालाय, या बॅटरला यायला वेळ झालाय. विवेक मोरे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 4 चेंडू मध्ये 44 धावा. आता या सामन्यावर मजबूत पकड श्री गणेश तासगाव या संघानं करताना पाहायला मिळते. मोरे आलाय जरूर परंतु विकी मात्र चांगली गोलंदाजी करतो आणि त्याचा नमुना देखील दाखवलाय. म्हणजेच पुढच्या सामन्यामध्ये खेळत असताना हाच खेळाडू कसा खेळतो हे देखील त्याची प्रॅक्टिस आता मात्र विकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू मध्ये 44 धावांची गरज. औपचारिकता आणि औपचारिकताच बाकी. 19 धावा धावफलकावरती आहेत. विवेक मोरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. खूप वेळ झाला यायला कारण एक मोठं टार्गेट 63 धावांचं पार करायचं होतं. 19 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे 3 चेंडू मध्ये 44 धावांची गरज असताना हो चांगला चेंडू. अगदी बघायला गेलं तर खाली राहणारा चेंडू. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू पुन्हा एकदा आलाय. आता 2 चेंडू 44 धावा म्हणजेच आता अशक्य आव्हान बनलं गेलंय आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसाचा दुसऱ्या सामन्याचा विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी श्री गणेश तासगाव संघ सज्ज झालाय आणि याच दरम्यान वेगवान गोलंदाज पंचांकडून वाईटचा इशारा आला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली परंतु विकीला माहिती आहे की जरी वाईट चेंडू गेले तर त्याचा परिणाम काही होणार नाही आहे. त्याचा परिणाम काहीच होणार नाही आणि ते परिणाम तर आपण बघितला. 20 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावा अजून 2 चेंडूवरती करायचे आहेत. स्लोअर मध्ये फसवला गेलाय. हातामधली जादू देखील पाहायला मिळाले. आणखीन एक डॉट चेंडू आलाय. शेवटचा अखेरचा चेंडू आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघांच्या दरम्यानचं बॅटल. एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर आणि विलेज 11 कोल्हापूर. विलेज 11 कोल्हापूर संघानं टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय देखील घेतलाय. याच दरम्यान मोठा फटका शेवटच्या क्षणी गेलाय जरूर. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी. या 4 धाबाने विवेकनं स्वतःचा कॉन्फिडन्स नक्कीच पुढच्या मॅचसाठी वाढवला असेल परंतु याच दरम्यान संघ मात्र पराजयानं माघारी परतोय. क्रिकेट लव्हर संघ नक्कीच कमी पडलाय परंतु इथं कौतुक करावं लागेल श्री गणेश तासगावचा